Hello everyone. Once again wish you all a very warm welcome. आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. My dear child, in the last section of the video we were start discussing about the lymphocytes. आता ह्या काय तर इम्यून सेल्स आहेत आणि ह्या इम्यून सेलची आपण माहिती बघायला सुरुवात केलेली आहे. आता there is a two important type of the cells are included in the immune cell and these are first one is a antigen presenting cell which we discussed in the earlier section and the second one is the lymphocytes. And in the previous video section we studied about the B lymphocytes and its a mechanism. So today we are going to discuss about the T lymphocytes and its a mechanism. आणि त्याचं मेकॅनिझम काय ते आपण बघायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग टी लिम्फोसाइट बद्दल चर्चा करू. आता टी लिम्फोसाइट्स काय आहेत? Why we call this lymphocyte as a T lymphocyte? आपण त्यांना T lymphocyte का म्हणतो? So we need to find out the answer. तर त्याचं कारण असं आहे की this lymphocyte डिफरन्शिएट होतात and develop होतात. डिफरन्शिएट and develop into the thymus gland. लिहू आपण इथे this cell develops and differentiate into thymus gland. कळतंय सगळ्यांना? यस. थायमस ग्लँड मध्ये दिस लिम्फोसाइट डेव्हलप अँड डिफरन्शिएट म्हणजे त्या डेव्हलप होतात आणि डिफरन्शिएट सुद्धा होतात म्हणून आपल्याला त्यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हणायचं आहे. And the thymus gland produce the hormone thymosin can help that cell to differentiate and develop. तर डिफरन्शिएट करायला आणि डेव्हलप करायला कोणता हार्मोन? थायमोसिन प्रोड्यूस्ड बाय द थायमस ग्लँड. थायमस ग्लँड आहे कुठे प्रेझेंट? दीज थायमस ग्लँड्स आर प्रेझेंट जस्ट नियर द हार्टच्या जवळ आहे. तर ती एक डिजनरेटिंग टाइप ऑफ द ग्लँड आहे. तर अशा ग्लँड मध्ये these lymphocytes were develops and differentiate, hence we call them T lymphocyte. And this T lymphocyte play very important role as a कोणत्या सेल? तर त्या इम्यून सिस्टीमच्या सेल म्हणून काम करत असतात. ओके बेटा. नेक्स्ट, दिस टाइप ऑफ द लिम्फोसाइट फॉर्म्स. या जे लिम्फोसाइट्स आहेत ना या काय काम करतात? सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम. दिस सेल gives us cell mediated immune system. सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम ज्याला आपण सीमिस असे आपण म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. जसे आपण बी लिम्फोसाइटला काय बोललो होतो? अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम म्हणजे ती अँटीबॉडी तयार करते म्हणून. तर ही सिस्टीम
किंवा ह्या सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करत नाहीत, म्हणून सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम असे आपण त्याला म्हणतो. का तर दिस सेल डायरेक्टली अटॅक ऑन द पॅथोजन, न्यूट्रलाइज देमसेल्फ, डिस्ट्रॉय देमसेल्फ, मीन्स काउंटर अटॅक जो होतो तो डायरेक्ट पॅथोजन वर होतो. देयर इज अ नो अदर मेडिएटेड सबस्टन्स शुड बी इन्व्हॉल्व इन दिस मेकॅनिझम. या मेकॅनिझम मध्ये जसं बी लिम्फोसाइट डायरेक्टली नॉट अटॅक ऑन द पॅथोजन, मग काय करत होत्या, बी लिम्फोसाइट अँटीबॉडी प्रोड्यूस करत होत्या आणि दॅट अँटीबॉडी कॅन ऍक्ट ऑन दॅट पॅथोजन. इट मीन्स दॅट की मेडिएटर तिथं कोणीतरी होता, मीन्स कोण होता, अँटीबॉडी. बट देयर इज नो सच मेडिएट्स आर फाउंड इन दिस केस. या केस मध्ये मेडिएटर नाही. हेन्स वी कॉल सी मीन्स गिव्स द सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम. आता जाऊ बेटा आपण या टी लिम्फोसाइटच्या मेकॅनिझम कडे, हाऊ इट वर्क्स. आता आपण बघू हे कशा पद्धतीनं मेकॅनिझम ऑफ टी लिम्फोसाइट, mechanism of T lymphocytes on antigen. आता अँटीजन सोबत टी लिम्फोसाइट कशा पद्धतीने ऍक्ट करतात किंवा काय हे आता बघायचं आहे. जाऊ मग. आता इथं काय आहे की अँटीजन व्हेन कम इन कॉन्टॅक्ट विथ द टी लिम्फोसाइट, काय म्हणू आपण, व्हेन अँटीजन come in contact with T lymphocyte. आता एक अँटीजन आला आणि दॅट अँटीजन, जसं आपण बी लिम्फोसाइटच्या बाबतीमध्ये बोललो होतो की बोथ टाइप ऑफ दीज सेल्स नीड टू बी सेन्सिटाइज्ड. या दोन्ही प्रकारचे जे सेल्स आहेत या सेल्सला तुम्हाला सेन्सिटाइज करावं लागेल. तर इथे तिथं इनडायरेक्ट टाइप ऑफ सेन्सिटायझेशन होतं. हेल्पर टी सेल त्याला काय करत होत्या विद्यार्थ्यांना, हे करत होत्या म्हणजे सेन्सिटाइज करत होत्या. आणि अँटीजन इथं विद्यार्थ्यांनो when antigen come in contact with the T lymphocyte, T lymphocyte च्या कॉन्टॅक्ट मध्ये अँटीजन आलेले आहे. आता अँटीजन काय होतील, अँटीजन मीन्स दी T lymphocytes stimulates. T lymphocyte हे काय होतील रे बेटा, स्टिम्युलेट होतील. काय होतील ते, स्टिम्युलेट. आणि काय करतील ते स्टिम्युलेट झाल्यानंतर, ओके, अँड दे फॉर्म आणि फॉर्म तयार करतात. काय तयार करतात, क्लोन्स ऑफ द टी सेल. क्लोन्स ऑफ टी सेल. जसं आपण बघितलं होतं बी लिम्फोसाइट मध्ये सुद्धा प्लाझ्मा सेल्स आणि अँटीबॉडी किंवा मेमोरी टी सेल सारख्या सेल्स तयार होतात. तर इथं सुद्धा when antigen come in contact with the lymphocyte, at that instant the stimulated lymphocyte forms the clones of the T cell. T cell चे ते काय तयार करतात, क्लोन्स तयार करतात. आलं लक्षामध्ये, ओके. आता क्लोन्स मीन्स काय, असेक्शुअली टाइप ऑफ द ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पद्धतीने तयार होणाऱ्या ऑर्गॅनिझमला आम्ही क्लोन्स ऑफ इच अदर असे म्हणतो. These clones are structurally same. Okay, these clones are structurally same. मग डिफरंट कशात माहिती आपल्याला, डिफरंट आहेत फंक्शनली, बट सेम, बट डिफरंट इन structurally same but
फंक्शनली डिफरंट. आपण काय म्हणू त्यांना? फंक्शनली डिफरंट. फंक्शनली डिफरंट आहेत अशा पद्धतीचे ते क्लोन्स तयार झालेले आहेत. काय तयार झालेले आहेत? क्लोन. तर मग बघू आता या टी लिम्फोसाइटने किती क्लोन्स आणि कोणते क्लोन्स केले and how clones help to overcome and provide this type of the immunity. तर बघू ते चार कोणते आहेत. सर्वात प्रथम आहे बेटा पहिला, ज्याला आम्ही म्हणू हेल्पर टी सेल. हे कोणतं असणार आहे? हेल्पर टी सेल. लक्षात घ्या, हेल्पर टी सेल इज द फर्स्ट क्लोन. हा पहिला क्लोन आहे. कुणाचा? तर तो आहे टी लिम्फोसाइटचा. ओके, करतो काय? आता हा जो सेन्सिटाइज्ड झालेला हेल्पर टी सेल आहे तो लिम्फोकाइन्स प्रोड्यूस करतो. काय करतो? इट प्रोड्यूसेस लिम्फोकाइन्स. हा लिम्फोकाइन्स तयार करतो. काय तयार करतो? लिम्फोकाइन्स. The sensitized झालेली हेल्पर टी सेल produces the lymphokines. What is the lymphokines? आता हा लिम्फोकाइन्स काय असणार आहे? तर हा प्रोटीन मीडिएटर आहे, ग्लायकोप्रोटीन आहे, एक प्रोटीनचा मीडिएटर आहे. काय आहे हा? तर नॉर्मली हा प्रोटीन मीडिएटेड आहे. प्रोटीन मीडिएटर. ओके, कुणी तयार केलं? हेल्पर टी सेल ने. सेन्सिटाइज्ड हेल्पर टी सेल प्रोड्यूसेस द लिम्फोकाइन्स, इज अ प्रोटीन मीडिएटर आहे. ओके, आता तो काय करतो? दिस लिम्फोकाइन परफॉर्म टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स. कोण? लिम्फोकाइन. तयार कुणी केलं? हेल्पर टी सेल ने. करतो किती कामे? 2 कामे. काय काम करतो? नंबर 1, प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल, म्हणजे दुसऱ्या जे काही टी सेल्स आहेत त्या टी सेल्सला तो प्रोलिफरेट करतो. त्याचं लिहू इथं आपण फंक्शन कुणाचं? हेल्पर टी सेलचं. तर किती फंक्शन्स आहेत? 2. पहिलं प्रोलिफरेशन ऑफ कशाचं? अदर टी सेल. सर अदर टी सेल आम्हाला माहिती नाहीत, तर आपण आता चर्चा करणार आहोत. हे झालं फर्स्ट फंक्शन. अँड द सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन काय? स्टिम्युलेशन ऑफ द बी लिम्फोसाइट आणि मॅक्रोफेजेसला स्टिम्युलेट करतो. द सेकंड फंक्शन इज स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटचा हा काय करतो? स्टिम्युलेशन करतो. सगळ्यांना लक्षात आहे? आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस बी लिम्फोसाइटच्या बाबतीमध्ये चर्चा करत होतो तर बी लिम्फोसाइट मध्ये आपण असं लिहित होतो, सांगत होतो बी लिम्फोसाइट मध्ये की बी लिम्फोसाइट इज सेन्सिटाइज्ड बाय द हेल्पर टी सेल. ओके, तो दिस इज द हेल्पर टी सेल व्हिच कॅन स्टिम्युलेट द बी लिम्फोसाइट फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी. प्लाझ्मा सेल तयार करावी आणि प्लाझ्मा सेलने मग अँटीबॉडी तयार करावी, ह्यासाठी हेल्पर टी सेल हे काम करतात बी लिम्फोसाइटला. अँड द सेकंड, त्याचसोबत मॅक्रोफेजेस. हे जे काही मॅक्रोफेजेस आहेत, मॅक्रो मीन्स आकाराने मोठे आणि फेजेस मीन्स टू ईट, म्हणजे सेलला गिळंकृत करणाऱ्या घटकांना प्रोड्यूस करतात. ओके बेटा, हे झाला एक प्रकारचा हे. आणि ह्याला आपण असं म्हणू CD4. वी आर ऑल्सो कॉल देम CD4. कुठेतरी लिहा इथे की ह्याला आपण CD4 असे म्हणतो, किंवा ओनली T4 टाइप ऑफ द सेल्स वी ऑल्सो कॉल इट. काय म्हणतो आपण त्याला? CD4. मी इथं CD4 लिहितो. CD4. सर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द CD4? तर CD4 चा फुल फॉर्म आहे क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन. क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन. येऊन घ्या. इम्पॉर्टंट टाइप ऑफ द
पार्ट आहे. The helper T cell also known as a CD4 or only T4 cell. आणि एड्स मध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये these T4 cells are attacked by the HIV virus. ह्यूमन इम्युनो व्हायरस जो आहे ना तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात एड्स या डिसीज मध्ये या CD4 ला याने क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन किंवा हेल्पर टी सेल ला तो काय करत असतो तर अटॅक करत असतो. तर हे होतं बेटा आपलं हेल्पर टी सेलच्या संदर्भामधली चर्चा. आपण पुढे वळणार आहोत आणि आपण बघणार आहोत दुसऱ्या प्रकारची सेल आहे किलर टी सेल. ह्याला आपण किलर टी सेल असे सुद्धा म्हणतो. बापरे, याच्या नावामध्ये किलर आहे. किलर आहे म्हणजे दिस सेल डेफिनेटली किल्स समबडी. तर कुणाला किल करते तर ही सेल ना आणि पॅथोजनला. आपण आता चॅप्टर चालू केला बेटा की एव्हरी टाइप ऑफ द एस्पेक्ट हॅव्हिंग सेम टाइप ऑफ द एम मोटो की वी जस्ट नीड टू इरेडिकेट, वी मस्ट नीड टू किल दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ द अँटीजन और जो पॅथोजन आहे त्याला आपण किल करणार आहोत. इट इज ऑल्सो नोन एज याला CD8, याला CD8 क्लस्टर डिफरन्शिएटेड सेल 8 असे आपण म्हणू. आणि क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन इज ऑल्सो टाइप ऑफ द प्रोटीन. हा सुद्धा एक प्रकारचा प्रोटीनच आहे. पुढे जाणार आहोत बेटा ऑल्सो कॉल्ड एज याला सायटोटॉक्सिक सेल असे सुद्धा म्हणतो. सायटोटॉक्सिक सेल असे सुद्धा म्हणतो. दिस इज दी सेकंड आहे. हा सेकंड प्रकार आहे. ओके बेटा, आता पुढे जाऊ. किलर टी सेल करतात काय? अटॅक अँड डिस्ट्रॉय टू द मायक्रो ऑर्गॅनिझम. लिहू इथं, इट डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय मायक्रोब्स. म्हणजे इनिशियली आपण बोललोय समजा व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, कुठल्याही प्रकारचा अँटीजन और पॅथोजन आहे, these cells are directly ready to attack on itself and destroy it. हे ते करू शकतात. ओके, त्यानंतर इन्फेक्टेड बॉडी सेल्स वर मायक्रोब वर अटॅक करतात. आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्ट झालेल्या इन्फेक्टेड बॉडी सेल्स असतील त्या इन्फेक्टेड बॉडी सेल्स वर सुद्धा अटॅक करतात. आणि ज्या कॅन्सरस सेल्स आहेत त्या कॅन्सरस सेल वर सुद्धा अटॅक करतात. म्हणजे इत्यादी गोष्टीवर ह्या जे सेल्स आहेत बेटा या किलर टी सेल्स त्यांच्यावर अटॅक करत असतात. आता काय होतं, दुसरी महत्वाची गोष्ट काय, किलर टी सेल बाइंड टू द इन्फेक्टेड सेल. ओके, किलर टी सेल बाइंड करतात. ओके, बाइंड टू इन्फेक्टेड सेल्स. सपोज दॅट कुठली तरी एखादी सेल इन्फेक्ट झालेली आहे, त्या सेलला हे ज्या हेल्पर टी सेल्स आहेत, ह्या आपल्या किलर टी सेल, त्या बाइंड करतात आणि बाइंड करून सिक्रेट करतात एक सबस्टन्स. बाइंड टू इन्फेक्टेड सेल अँड सिक्रेट, आणि एक सबस्टन्स सिक्रेट करतात. त्या सबस्टन्सचं नाव आहे बेटा परफोरिन. परफोरिन किंवा त्याला आपण सायटोलायसिन असे सुद्धा म्हणतो. काय काय म्हणतोय आपण? परफोरिन आणि सायटोलायसिन. एमसीक्यू ला विचारले जाऊ शकण्याचे प्रश्न की परफोरिन आणि सायटोलायसिन कुणाकडून तयार केलं जातं. ओके, तर मग आता आपण हे उत्तर त्याचं देऊ शकतो की किलर टी सेल हे तयार करू शकते किंवा देते. आणि देन याच कारणामुळे परफोरिन काय करतो, परफोरिन हा मेक्स द होल इन इन्फेक्टेड सेल, मेक्स होल
इन इन्फेक्टेड सेल. इन्फेक्टेड सेल मध्ये होल तयार करतो आणि त्या होल मध्ये मग पाणी भरतं अँड दॅट सेल बर्स्ट, तुटते. हेन्स वी कॉल, याच कारणामुळे आपण त्यांना म्हणतो किलर टी सेल. ठीक आहे, स्टॉप द व्हिडिओ. तर third type is suppressor T cell and the fourth clone of the T cell is a memory T cell. How many number of the clones are produced by the sensitized T lymphocyte? 4 number are produced. 4 होते. इनिशियली सुरुवातीला हेल्पर टी सेल होता CD4 टाइप. सेकंड वन किलर और साइटोटॉक्सिक सेल और CD8 सेल. Third one is the suppressor T cell. Suppress means to prevent or stop something. These cells suppress the entire immune system. आपल्या immune system ला स्टॉप करतात, immune system ला suppress करतात, prevent करतात. कशापासून? Attack on own body cell. This cell is responsible for such work. ह्याच सेल ते काम करतात की आपल्या बॉडीला, आपल्या इम्युन सिस्टीमला, आपल्याच बॉडीतल्या सेलवर अटॅक करू देत नाहीत. सो दॅट्स व्हाय वी कॉल देम सप्रेसर टाइप ऑफ द टी सेल. दिस इज द थर्ड क्लोन ऑफ lymphocyte T. Now fourth one and the last one is a memory T cell. Memory means काय? तर ते लक्षात ठेवतात. These cell are previously sensitized cell. या सेल अगोदर सेन्सिटाइज्ड झालेल्या आहेत, म्हणजे अगोदर त्या इंटरॅक्ट झालेल्या आहेत. कोणत्या? मेमोरी टी सेल. मेमोरी मीन्स दे कॅन अंडरस्टँड अँड दे कॅन कीप द इन्फॉर्मेशन फॉर द फ्युचर. फ्युचर साठी इन्फॉर्मेशन त्यांना काय करून ठेवायची बेटा? तर ती स्टोअर करून ठेवायची आहे. दिस सेल रिटेन द सेन्सिटायझेशन. कोणत्या सेल? मेमोरी टी सेल रिटेन करतात सेन्सिटायझेशनला फॉर longer time in the future. Suppose that the same type of the pathogen are exposed. एकाच प्रकारचा पॅथोजन परत एकदा जर विद्यार्थ्यांना आपल्या वर अटॅक करत असेल बॉडीवर, तर हाऊ टू फाइट दी सेकंड इंटरॅक्शन और सेकंड एन्काउंटर. सो दीज सेल्स हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टू फाइट अगेन्स्ट सच पॅथोजन. तर अशा पॅथोजनच्या विरुद्ध फाइट करायला ह्या मेमोरी टी सेलनं ती सगळी इन्फॉर्मेशन पूर्वीची ज्यावेळेस त्या सेन्सिटाइज झाल्या होत्या त्या करून ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीनं दीज आर द 4 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द क्लोन्स आहेत. ओके, आता पुढे जाऊ. याला आपण रिसाइडिंग एंडोक्राइन ग्लँड असे सुद्धा म्हणतो. म्हणजे याला म्हणू आपण रिसाइडिंग एंडोक्राइन ग्लँड. कुणाला? या टी लिम्फोसाइटला रिसाइडिंग एंडोक्राइन ग्लँड असे सुद्धा आपण कन्सिडर करतो. तसेच त्याला अजून आपण दुसऱ्या पण नावाने ओळखू शकतो, थ्रोन्स ऑफ इम्युनिटी, आल्सो नोन एज अ थ्रोन्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचे थ्रोन्स असे सुद्धा आपण टी लिम्फोसाइट्सला म्हणू शकतो. आणि थर्ड वन, हे जे टी लिम्फोसाइट आहे याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असे सुद्धा आपण म्हणू, किंवा ट्रेनिंग स्कूल. काय म्हणू आपण त्यांना? ट्रेनिंग स्कूल ऑफ, किंवा ट्रेनिंग स्कूल फॉर टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट साठी ते ट्रेनिंग स्कूल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची समजली जाणार आहे बेटा. आता राहिला प्रश्न की ही इम्युनिटी जी आहे तर बी इम्युनिटी जी होती, किंवा बी म्हणण्यापेक्षा आपण म्हणू त्यांना की बी लिम्फोसाइटनं जी
अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम, ज्याला एमिस असे म्हणतो, दॅट टाइप ऑफ इम्युन सिस्टीम प्रोव्हाइड, ही आपल्याला कोणत्या पद्धतीचं इम्युनिटी प्रोव्हाइड करत होती, तर ती अँटीबॉडी मेडिएटेड. ओके, आता ही सेल मेडिएटेड टाइप आहे, कारण सेल डायरेक्टली अटॅक ऑन द पॅथोजन. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन बी लिम्फोसाइट अँड द टी लिम्फोसाइट. ओके बेटा, बी लिम्फोसाइटच्या बाबतीमध्ये आपण असं बोललेलो होतो की बी लिम्फोसाइट एक्स्ट्रा सेल्युलर टाइप ऑफ पॅथोजन्सची आपल्याला प्रोटेक्शन देतात. म्हणजे बी टाइप ऑफ द इम्युनिटी और लिम्फोसाइट प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन. तर इथं आपल्याला सांगायचं आहे की दिस सिस्टीम और यस दिस सिस्टीम इफेक्टिव्ह, ही सिस्टीम इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट, हे आता तिथे एक्स्ट्रा सेल्युलर होतं, हे इंट्रा सेल्युलर असणार आहे. हे इंट्रा सेल्युलर पॅथोजन, इंट्रा सेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट आम्हाला काय प्रोव्हाइड करते बेटा, तर ही प्रोव्हाइड करते इंट्रा सेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट इम्युनिटी, किंवा आपण थोडक्यात म्हणू हे इफेक्टिव्ह टाइप आहे. तसेच कॅन्सर सेल असतील, कॅन्सर सेल सुद्धा अतिशय महत्वाचे टाइप ऑफ द सेल्स आहेत बेटा. आणि जे काही फॉरेन टिश्यू आहेत, आता हे ट्रान्सप्लांटेशनच्या दरम्यान होतं की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं, काही बाहेरचे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये जर आपण ट्रान्सप्लांटेशनच्या दरम्यान ट्रान्सप्लांट केल्या तर आवर बॉडी कॅन ऍक्सेप्ट इट और रिजेक्ट इट. सो इन दॅट केस दिस टाइप ऑफ द इम्युनिटी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर ही इम्युनिटी त्या रोल मध्ये, सपोज दॅट की आता किडनी असेल, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असेल, कुठलाही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असेल, ऍट दॅट इन्स्टंट सच इम्युनिटी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि कॅन्सरच्या जनरली सेल असतील, फॉरेन टिश्यू असतील, आपल्याला ह्या कॅन्सर सेल असतील आणि फॉरेन टिश्यू असतील. फॉरेन टिश्यू म्हणजे कोणते टिश्यू, ज्या टिश्यू आपल्या बॉडीत नाहीत, बाहेरच्या टिश्यू आपल्या बॉडीत येत आहेत, किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या दरम्यान ही प्रक्रिया घडलेली आहे. तर अशा वेळेला आपली टी लिम्फोसाइटची जी काही सेल मेडिएटेड सीमिस टाइप ऑफ द इम्युनिटी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर बेटा आय होप दॅट की आपल्या सर्वांना ह्या व्हिडिओ सेक्शन मध्ये बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट अतिशय व्यवस्थितरित्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील अशी अपेक्षा करतो. अनफॉर्च्युनेटली इफ यू हॅव एनी काइंड ऑफ द क्वेरी, then please try to contact me on a WhatsApp or direct call me, and I will help you to find out the solution of your questions and overcome the questions. So that's why पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि विद्यार्थ्यांनो हे खूप छान पद्धतीनं लक्ष द्या, परत परत बघा आणि लिहून सुद्धा घेत राहा. टिल देन, गुड बाय अँड विश यू ऑल द बेस्ट.